काय कोर्टाने काय कारवाई केली? कोर्टात धिंगाणा केला भैया, कोर्टात धिंगाणा केलाय, कोर्टात वकिलाला धक्काबुक्की केली, ही येणार होती म्हणून. अशा प्रत्येक गोष्टी ज्या दिवशी गाडीचा शोध लागला, गाडी सापडली, त्याच्यात चिठ्ठी सापडली, त्याच्यात संतोष देशमुखच्या नावाला आळ केलं होतं, खालचे 3 नाव होते, हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये यांनी कुठंच घेतलं नाही. 50च्या वर्षांनी जे आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही देतो असं एकही घेतला नाही पुरावा. इतकी गडबड काय झाली होती की सीआयडी कडे सगळा तपास द्यायला. डीवायएसपी ऑफिसनं सगळ्या लोकांकडे प्रॉपर कोणाकडेच काही काम दिलं नाही. जी कुमार साहेबाची टीम होती त्या टीमच्या प्रत्येक सदस्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे होतं, कारण त्यांचं खूप नाव मोठं होतं, त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती, जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती. त्यांच्या टीमला ठराविक 1-2 लोक सोडले तर काम दिलं गेलं नाही, का तर प्रॉपर सगळे इन्व्हेस्टिगेशन समोर येईल. ठीक आहे, तपास तुम्ही दिला त्यांच्याकडे, सीआयडी कडे. देशमुख कुटुंबियाला सांगितलं का काय तपास झालाय? किंवा नाही सांगू द्या आम्हाला काही विचारलं का? कुटुंबात पहिले काय झालं होतं का? ते काय बोलले होते का तुम्हाला? त्यांना कोणी धमकी दिली होती का? म्हणजे आम्ही इथं दुःखात आहेत, आम्हाला तुम्ही सांत्वन द्याय करायला यायलात, न्याय मागायला यायलात, ह्यांना त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला. माझं काय चुकतंय हे ते सांगायला प्रयत्न केला, पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही. हे असंच तपास कुठे जरी गेला तरी कच्ची शिदोरी घेऊन काहीच होणार नाही ना. बेस कुठं आहे? सोडून द्या, 28 मेचे FIR सोडून द्या. 6 तारखेला काय घडलं? 6 तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच आले, त्यांना कोणाकोणाचा फोन आला, अट्रॉसिटीची केस का नाही घेतली? दुपारी 1 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत तो दलित बांधव आमचा बसून होता, पाया पडत होता महाजन साहेबांच्या, ती केस घेतली नाही. प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा. भावाचा जीव 100% राहिला असता आमच्या जर ह्यांनी ज्या ती त्यावेळेस 12 तारखेला अट्रॉसिटीची केस घेतली. का घेतली? खोटी होती का? कशामुळे घेतली? दबावामुळे घेतली का? सीसीटीव्ही फुटेज आहेत आमच्याकडे, आमच्या गाववाल्याकडे. आमच्या दलित बांधवाला ह्यांनी कशा पद्धतीने मारलं, काट्याने मारलं त्याला. ती केस 12 तारखेला घेतली. खंडणीची केस मे महिन्यातली आत्ता घेतली. तुम्ही ज्या ती त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वाढली असती का? त्यांना पूर्णपणे अभय आहे. आत्ता सुद्धा थोडं शांत आहेत ते. एखादी गोष्ट होऊ द्या, यांच्याकडून चुकू द्या, बघा हे कसे फोपावतात लगेच. आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही ह्या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो, आमचा कधीच संबंध आला नाही. क्लायंट आलाय तर आम्ही म्हणतो 4-5 पोरं कामाला लावा, आणि अख्खी यंत्रणा बाहेरची तिथं. जर ह्या कंपनीवाल्यांना पण जर गावाला विचारात घेऊन सगळ्याला काम दिलं असतं तर त्यांना पण लांड्याला सुरी लावायला लागते. त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चूक आहे? माणसं आहेत ना ते, त्यांचं अपहरण केलेलं आहे. त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त आहे का त्यांचा तरी? त्याच्यामुळं सगळ्या एजन्सी त्यांच्याच. कोणी येणार नाही, काय नाही. कोणी सरपंचाचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का आता माहित होईल, ही गोष्ट माहित होईल त्यांना. आता इथं मेन विषय, भावाचा जीव गेलाय, हत्या केली. जर कुणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असला तर माझा सवाल आहे सगळ्यांना, न्याय आम्ही पण मागत नाही, थांबतो. प्रसार माध्यमांनी जे सगळं पोहोचवायचा प्रयत्न केलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, सगळ्यांचे तुमचे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला काय बोलायचे, पण ज्या लोकांनी इथून आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय की ह्या गोष्टीचं कुठं राजकारण होत आहे का, तर गोविंद भाऊ विचारपूर्वक सांगतो मी, इथं येणारा प्रत्येक माणूस आहे ते संतोष देशमुख एक माणूस या नात्याने इथं येतोय, न्याय मागतोय. ह्याच्यात आतापर्यंत कोणीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. हे मी तुम्हाला जिम्मेदारीपूर्वक सांगतोय, माझे अनुभव सांगतोय. प्रत्येक माणूस रोज 35 दिवसापासून संतोष देशमुख व्यतिरिक्त काहीच करत नाही. त्या माणसाला न्याय कसा भेटल? आणि तुम्ही याच्या अगोदर जे सगळे रेकॉर्ड काढा केस पोलीस स्टेशनचे, चिल्लर गोष्टीचं स्टेटस ठेवलं तर 5 दिवस मध्ये नावासकट मी यादी देतो. आणि आता हे प्रकरण घडल्यापासून सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीच्या पोस्ट येतात कुणाच्या पण विरोधात. त्याच्यावर कारवाई का नाही केली? हे सगळं काळ सोपवलेलं ह्या लोकांनी, ह्याच्यावर जरब बसली पाहिजे. वैभवीने परवा दिवशी सांगितलंय सगळ्यांना की आम्हाला माहिती द्या. मग जर माहिती देताना आंदोलन करावं लागत असेल किंवा जीव आमचा घ्यायचा असेल तर मग 100% तसं आमच्याकडे द्या माहिती, काही प्रॉब्लेम नाही. कशाला परेशान होतात सगळेच? लोकप्रतिनिधी परेशान आहेत,
सगळे समाजातील लोक परेशान आहेत, सगळे 18 पगड जातीतील लोक. आता आमच्या गावाची काल रात्री मीटिंग होती, मी बाजूला बसलो होतो. सगळ्या गावातले जे 18 पगड जातीचे लोक गुन्हा राहतात सगळे होते, त्यांची एकच भूमिका आहे न्यायाची. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका. आता तरी आम्हाला सगळे इन्व्हेस्टिगेशन द्या. पहिल्या 4 दिवसातला तपास महत्वाचा आहे. मी लेखी दिलेलं होतं OSD मुख्यमंत्री साहेबांची, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिला त्या 4 दिवसात काय झालं याच्यावर पुढचा तपास आहे. आज काय तुम्ही करायला आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला. त्या 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. मला सोडा, मी त्या 10 दिवसात विधी आहेत, सगळे दुःख आहे, कुटुंब सावरायचे, पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं, एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही. बरं, आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला निघाला तर त्याला ते वाचवील का मध्ये घालील? 4 वेळेस त्याला बोलवलं तर ते कच्चे डोळे जे आहेत ते सांगाल का? आम्हाला विचारा ना तुम्ही. मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय आहे, कारण न्याय मागायचा ना आपल्याला. आपली मागणी काय आहे दुसरी? प्रसार माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबियाची, गावाची, समाजाची मागणी आहे का भाऊ काय काम दुसरं? आज तुमचं काय चर्चा झाली प्रशासनासोबत आणि तुम्ही समाधानी आहात? आज समाधानाचा तर विषय संपलेला आहे. मी समाधान व्यक्त आतापर्यंत केलं नाही. फक्त मी म्हणायचो की तुम्हाला की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण ज्यावेळेस कळलं आम्हाला कुठंतरी कुणाला तरी सोडलं चाललंय, कुणाला तरी पकडलं चाललंय, संवेदनशील पोरग आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेतला चाललाय, त्यावेळेस मी हा निर्णय घेतला, सांगून घेतला. काल मी सांगितलं, आज निर्णय घेतला. आणि यापुढे सुद्धा जर अशा काही गोष्टी घडत चालल्या चुकीच्या तर न सांगता सुद्धा सगळ्या गोष्टी केल्या जातील. कारण आम्हाला आमचा माणूसच प्रिय आहे. काही जरी झालं तरी त्याची कसर कधीच भरून येणार नाही, आमची पोकळी कधीच भरून येणार नाही. तुम्ही सगळ्यांनी जे मला पाठबळ दिलंय, मला जे धीर दिलाय, त्यावर मी हे बोलतोय किंवा हे मला बळ आलं एवढं तरी. नाही तर कुटुंब सगळं हातात होऊन बसायचं काम आहे. कुठला मार्ग निघायचं काम आहे ह्याच्यातून? उद्या गावकऱ्यांचं ते आंदोलन ते होणार आहे का? गावकरी आणि तुम्ही म्हणजे ते निर्णय गावकऱ्याचा आहे, ते बोलतील. आज जे आंदोलन होतं केवळ मनोरंजनाच्या शब्दाखातर आम्ही आंदोलन आज मागे घेतलंय. आम्ही रात्री सुद्धा ज्या वेळेस हे आंदोलन करायचं ठरवलं होतं त्यावेळेस इथले जे PI आहेत त्यांना विनंती केली की तुमच्या हातामध्ये कुठलीच गोष्ट नाही, तुम्ही तुमचे वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब असतील किंवा SP साहेब असतील किंवा CID असतील त्यांना इथं समोर आणा. नेमकं तुम्ही काय करायला, तुम्ही कुठल्या दिशेने तपास करायला त्याची माहिती फक्त त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला द्या, म्हणजे जेणेकरून आमचं समाधान होईल किंवा तपास योग्य व्हायला. आज 34 दिवस झाले तपास, नेमकं ह्याच प्रकारात तपास करलेत का काय करलेत हे सुद्धा आम्हाला आजपर्यंत माहित झालं. आम्ही मनोजदादाच्या शब्दाला आम्ही आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय. परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यानं किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत. आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत. गावात सगळं आम्ही आळं मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या. कारण एखादा माणूस मरून जर 34 दिवस प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकीच्या, कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मिळालं तर बरं होईल ना. आमच्या आम्हाला तर समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आत्मदहन केलं किंवा आम्ही जीव घाललो म्हणून. त्याच्यामुळे आमचं जर आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका जर आली तर आम्ही आंदोलन स्थगित करतो, नाहीतर आम्ही आंदोलनावर थांबायचं.